आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण न्यूज टॉप 9 मध्ये पाहूयात। ओबीसींच्या बाजूने न बोलणाऱ्या सर्व नेत्यांना विधानसभेमध्ये जाब विचारणार। जरांगे यांनी 288 जागा लढल्या तर आम्ही तितक्याच लढू आणि त्यांचे उमेदवार पाडू। जरांगेंना विधानसभेमध्ये टिट फॉर टॅट करणार। लक्ष्मण हाके यांचं जरांगेंना आव्हान। मावळचे शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीला आव्हान। अपक्ष उमेदवार राजू पाटलांची हायकोर्टामध्ये याचिका। कागदपत्र 1.5 महिन्यामध्ये सादर करा। कोर्टाची राजू पाटलांना मुदत। पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती। यावेळी अजित पवार मुख्यमंत्री बनतील। महायुतीमध्ये आम्हाला 90 जागा मिळाव्यात। धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। वडिलांना राज्यपाल बनवणार वचन दिलं होतं, अजूनही निर्णय नाही। अमरावतीमधून माघार घेण्याची विनंती करत भाजपने वचन दिलं होतं। अभिजित अडसूळ यांचा भाजपवर निशाणा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज नांदेडमध्ये हुजूर साहेब गुरुद्वारामध्ये टेकला माथा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। 12 10 तारखेपर्यंतच आता दौरा असेल। नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का बसण्याची शक्यता। चव्हाणांचे जवळचे मित्र माजी राज्यमंत्री डीपी सावंत काँग्रेसकडून तिकिटासाठी इच्छुक। नांदेड उत्तरमधून मागितली उमेदवारी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्टला वायनाडला जाऊन दरड कोसळलेल्या भागाची पाहणी करणार। 138 लोक अजूनही बेपत्ता। 10व्या दिवशी सुद्धा बचाव कार्य सुरू। राहुल गांधी 20 ऑगस्टला महाराष्ट्रामध्ये दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आढावा घेणार। जपानमध्ये 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। भूकंपानंतर जपानच्या दक्षिणेकडील बेटांना त्सुनामीचा इशारा।